चालकांनी बॉटल व कॅनमध्ये डिझेल पेट्रोल देण्यास बंदी केली असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून ट्रॅक्टर शेतात बंद पडले आहे। त्याकरता शेतकरी कॅन घेऊन पंपावर आले असता शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने येवला शहरातील पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या विंचूर चौफुली येथे ठिय्या आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला आहे। यावेळी वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्याला बाजूला नेले। शेतात बंद पडलेले ट्रॅक्टर थेट पंपापर्यंत आणू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तरी कॅनमध्ये डिझेल द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। करायला कोणत्याच पंपावरती डिझेल भेटत नाहीये। हा सरकारने जीआर काढला किंवा लेटर काढलं हे कोणत्या कारणास्तव काढलं? हा जर कृषी प्रधान देश आहे तर शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी पिळवणूक काय, कांद्याचे बाजार भाव आहे, अशा कोणत्याच पिकाला भाव नाहीये आणि त्यात हे डिझेल पण भेटत नाही। का भेटत नाहीये? हे का फुकट देणार आहे का? जर ट्रॅक्टरवर डिझेल जर संपलंय, ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी का पंपापर्यंत लोटत आणायचं आहे का? पंपापर्यंत लोटत आणून मी एका डिझेल फुकट देणार आहे का? शेतकऱ्याला आज तुळ एक रुपयाची पट्टी आहे पण त्याच पिका पाण्याची साथ भेटत नाहीये आणि हे हरामखोर साले हे असे जीआर काढताय। हे सरकार एक मोदीचं आजचे दिन काय क्षमा कृषी प्रधान देश लावला। मागणी फक्त एवढेच, सर्व शेतकरी बांधवांना कोणताही ड्रम असो, स्टीलचा ड्रम असो किंवा प्लास्टिकचा ड्रम असो, प्रत्येक शेतकरी बांधवाला हे डिझेल हे भेटलंच पाहिजे ड्रम मध्ये।